ऐका, काही चुकले नाही हो बाळा तुझं. आईची आठवण आली हे बरोबरच आहे. आपण कितीही मोठे झालो ना तरी आपल्याला आईची आठवण येतेच. माझंच बघ ना, माझे एवढे वय झाले, मी आजी झाले, तरी येते हो मला माझ्या आईची आठवण. खरेच? हो. तिची माया करणे, तिचे हसणे, तिचे बोलणे, मी चुकल्यानंतर स्वतः रडणे, सगळे सगळे मला आठवते. अरे तिची आठवण आली ना की तिचा स्पर्श झाल्याचा भास होतो मला. सदा तुझी आई तर फक्त परगावी गेली, पण माझी आई तर मला कायमची सोडून देवाघरी गेली. आजी तू रडू नकोस बघ, रडू नकोस. काही चुकले नाही हो तुझे. आईची आठवण येतेच, हे अगदी बरोबर आहे. सगळे ओरडले ना तुला, ओरडू दे, तुझं काही चुकलं नाही, काही चुकलं नाही. हा बाळा, काही चुकलं नाही. चांगलं आहे ना. आमटी आमटी भात गोबाई. पाहिलेत का चंदाताई, आजकाल मुले मोठी होण्याऐवजी लहान लहानच होत चालली आहेत. एवढा ताडमाड वाढलाय तरी भरवतायत बघा. आता बहुतेक पाण्यात घालून बारसेच करण्याचा कार्यक्रम असेल. गोदे, आता तू आई होणार आहेस ना, जरा माया राहू दे पोटात. गोदे, याला म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. काय हो बहिणी, नाही गोदेस एवढे बोल लावता, पण तुम्ही तुमची माया एकट्या सुलोचनेवर पाजळता, त्याचे काय? नाहीतर काय, गरीब बिचारा गोदेचा सतत उद्धार करत असता. ही गरीब, ही गरीब. अगं ही गरीब असेल तर तुला मुकीच म्हणायला पाहिजे. आणि तुला काय सांगितलं होतं मी, आमच्या घरी यायचं नाही आग लावायला. का आलीस? निघ निघ इकडनं. का हे घर फक्त तुमचे आहे? हे घर माझेही आहे. चंदाताई इथे येणार म्हणजे येणार. मला उलट बोलते, मला उलट बोलते तू. आजी, आजी काय होतंय? आजी, आजी इकडे बघ. हो बाई, हो बघत काय राहिलीस? मी तिथनं, नाही तर सारे बालंट आपल्यावर यायचे. चला चला पळीक. आजी, आजी गेल्या का कैदाशिणी? गेल्या गेल्या. आता मी तुला भरवते. सुलोचना नाही म्हणून का यशोदेला बोलवू भरवायला? कसं आहे? चांगलं. एक घास काऊचा आणि हा घास चिवचा. चिव चिव. हा घास काऊचा. येऊ का? हो हो हो, आता आलीये ना मी, आता सगळे ठीक होईल. हो, नको रडूस, नको रडू. आई सौभाग्यवती भव.
तुझे हे रूप मनोमन पाहायची इच्छा होती हो. त्या लाल अलबडांनी तुझे श्वास बांधूनच ठेवले होते. तुझ्या स्वभावातला मूळ गोडवाच जाळून टाकला होता. कडू बोलायचीस, कडू वागायचीस. आयुष्यातला एक एक दिवस मनाचं ओझं झाला होता तुझ्यासाठी. आता कशी श्रावण सरीमध्ये भिजलेल्या उन्हामध्ये डोलणाऱ्या नाजूक फुलासारखी दिसतेस हो. जोळाई देवीने हाक ऐकली आपली, तुला नवा जन्म दिला. या जन्माच्या काळात तू सोसल्यास पण जिंकलीस. आणि प्रभाकराने तर अग्निदिव्यच केले हो. औक्षवंत हो, औक्षवंत. या ना या. मी पाणी आणते. अरे माझं. हो हो ठेवतो. या. आई आई ग. आई आई ग. परमेश्वरा. पण आई तू कशी आलीस? मीही आले पळून. आळंदीला गेले गावातल्या बायकांसोबत. दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर आले पुण्यात. आपल्या दामल्यांचा मुलगा इकडे नोकरी करतो, त्याला घेऊन आल्या सोबत. त्यानंच शोधलं तुम्हाला. फार अवघड गेले नाही हो. तुमच्या कामाचा पुण्यात डंका आहे हो, चांगला आणि वाईटही. कुणी आरती ओवाळतात, कुणी बोटे मोडतात. पण विधवा पुनर्विवाह मंडळ प्रसिद्ध आहे यात शंका नाही. पण आई, तुम्ही मोठे धाडसच केले आहे. मग शेवटी बल्लाळराव परचुरे यांची पत्नी आहे ती. काय हे नव्हते ठाऊक? आत्ता कळले की हा वारसा कुठून आला. नमस्कार करतो. सुखी व्हा, यशस्वी व्हा. फार मोठे काम करतात हो तुम्ही, तेही जीवावर उदार होऊन. आता या वयात फार मदत नाही करू शकणार मी, पण भरभक्कम आशीर्वाद मात्र देईन. शिवाय एक जबाबदारी आणखी घेऊ शकते. तुमच्याकडे येणाऱ्या विधवांना, परित्यक्तांना मायेचा आधार देण्याचे काम करू शकते. त्यांना 4 समजुतीच्या गोष्टी सांगू शकते. त्यांचे आयुष्य मार्गी लागेपर्यंत प्रभाकर, नर्मदा आणि मी, आमचे कुटुंब त्यांचे माहेरच होईल. पण आई, पालगडास आपल्या घरी समजेल तुम्ही पुण्यास आला आहात ते. मग समजू दे. आता त्या घरात काय अपमान व्हायचा बाकी राहिलाय? शंकर भाऊजींना तर मी नकोच होते त्या घरात. नवमतवादाचा वाराही नकोय त्यांना. पण वयो आहे हो तिथे, ती हा दिवा विझवू द्यायची नाही. तेव्हा त्यांचा विचार नको आता. आता सुखाने माझ्या मुली बरोबर राहू दे मला. तिच्या संसाराला मदत करू दे. पुढचे पुढे. हाय. या 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 यशोदाबाई या. आजी आईने लाडू पाठवलेत. हो दे. घे रे, बसायला घे ना काहीतरी. अहो अरे घास घे. शाबास. काय ग, कसले लाडू आहेत? मेथीचे. अरे खा ना, तू खा. अरे एखादा तरी घे. अरे ते कडू असतात मान्य, पण गुणकारिक असतात. नको, जाऊ दे. आपली काय बळजबरी नाही. नको खाऊ, असाच आहे तू.
आजी तुम्ही आज आहोंना का भरवताय? मी आजीला सांगत होतो पण ती ऐकतच नाहीये माझं. काही हरकत नाही. आपण आता मोठ्या माणसांकडून सगळे लाड करून घ्यायचे. मला तर खूप आवडतं. मला सुद्धा आजी भरवते. पण मी आता मोठा आहे. हो हो मोठा झालोय. अगदी दुधाचार्य झालाय. घे मोठा घास घे. हो मग आता मला गोदा काकू आणि चंदा काकू पण हसत होत्या. हसतील त्यांचे दात दिसतील. हो की नाही हो आजी? हो तर हे घे घास. घास राहिला. अरे मनाला नाही लावून घ्यायचं बाळा. त्याने थोडासा विरंगुळा आणि आपली थोडीशी करमणूक. हो. आणि माझी मोठी आजी म्हणते समोरचा कसा का वागेना आपण त्यातले चांगले पाहावे आणि आपण आपला स्वभाव धर्म सोडू नये. अगदी बरोबर. बरं यशोदे तू काही खाणार का? नाही नको. मी आत्ताच लाडू खाऊन आले. पण आजी गोदा काकू कुठे आहे? मला त्यांना काहीतरी विचारायचंय. काय आहे काहीतरी. जाऊ का? मग जा की. त्यात विचारतेस काय? आलेच मी. हो. आजी यशोदेला का पाठवलेस गोदा काकूकडे? का? ती चांगले वागणार नाही. पण यशोदा चांगलं वागेल की. आणि लक्षात ठेव चांगल्या समोर वाईटाचा नेहमी पराभवच होतो. आलं लक्षात? आता खा. राहिलेला भात खाऊन टाकू. टाकू नये अन्न असं. शाना कसं गोड आहे की नाही? असं रोज व्यवस्थित जेवायचं. शाना. हसताय काय? मोठी बिलंदर आहे हो म्हातारी. आधी चांगली तोंड वाजवत होती. मग आम्ही वाजवले. तशी एकदम छातीत दुखताय म्हणून पडली. आमच्यावर येईल म्हणून घाबरून आम्ही पळालो. पण नंतर चोरून पाहिले तर हसते दात काढून. तिची अशी चालू असते गो मौज. पण असे तोडीस तोड असल्याखेरीज गंमत नाही का? आता आपलंच बघ. आपण जोरदार भांडण करतो पण म्हणून तर मौज आहे काय? आपलं बाळही असंच मस्तीखोर व्हायला हवं. त्या सदासारखं रडू पाहिजे नको. तुझ्यासारखं तिखट होऊ दे. तिखट. आणि तुमच्यासारखं गोड सुद्धा. इश्श आम्ही नाही जा. तुमचे बाळ येणार आहे म्हणून मला किती आनंद झालाय. अगं किती वेळा सांगणार आहेस? सांगितलेस ना त्या दिवशी. पुरे आता. पण मला इतका आनंद झाला की सारखे सांगावेसे वाटते. ठीक आहे. मला माझं काम करू दे. तुझा आता. जाते. पण मला एका प्रश्नाचे उत्तर हवे होते. मी सगळ्यांना विचारून झाले पण कोणीच नीट उत्तर देत नाहीये. प्रश्न मला विचार. काय प्रश्न पडलाय तुला यशोदे? देव बाप्पा बाळ पोटात कसे घालतो? तुम्ही तरी सांगा. आलो सांगा ना तुम्ही तरी उत्तर. त्याचं काय यशोदे मला सुद्धा माहित नाही. पण ते बघ आप्पा आणि त्र्यंबक काका गोष्टी करीत बसलेत तिथे. काय ते वयाने मोठे आहेत. ते तुला सविस्तर सांगतील. जा त्यांना विचार. जा. सावकाश. ताई एक उत्तम बातमी घेऊन आलोय. असे काय ती? आपल्या सदाचे तर लग्न झाले. आता बाबू आणि नानूचे पाहायला हवे. भाऊजी अहो हळूहळू करू सुरुवात. मुलगी माहितीतली असली म्हणजे बरे नाही? हो हळूहळू काय, मी मुळी उत्तम स्थळच घेऊन आलोय. एका दगडात दोन पक्षी. म्हणजे 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 एकाच घरातल्या दोन भावांसाठी एकाच घरातल्या दोन बहिणी. हो भाऊजी काय सांगताय काय? मग
माझ्या स्नेहांचे वडील बंधू चंद्रकांत बर्वे, मुक्काम रत्नागिरी यांच्या 2 मुली लग्नाच्या आहेत. उत्तम कुटुंब आहे. मुलींना 3 भाऊ, बहिणी या दोघीच. सांपत्तिक स्थिती उत्तम, शेतीवाडी आहेच. शिवाय वडील सरकारी नोकरीत आहेत. आंब्याच्या बागा आहेत, मुली संस्कारी आहेत. बाबू आणि नानूस अगदी साजेश आहेत. आता बोला. अहो मी काय बोलू आता, पण मी घरी गेले की अगदी लगेच बोलते हो यांच्याशी. बाकी तुम्ही आणि नीलू आहातच पुढची बोलणी करायस. बहिणी बहिणीत जावा झाल्या तर अगदी साऱ्यांच्याच सोयीचे नाही. छान आहे, अगदी छान आहे. मला पसंत आहे. पण मला नाहीये ना पसंत. मला मुळात लग्नच नाही करायचे. अरे बाबू बाबू आई असे सारेच म्हणतात लग्न होईपर्यंत. त्याच्याकडे लक्ष नको देऊस ताई. अगो सदा तरी कुठे तयार होता लग्नाला, आणि आता बघ. बरे होईल हो. काका, कधी कधी ना मला आपल्या सदाचं वागणं कळतच नाही. म्हणजे बघा ना, एकीकडे त्या नवमतवादाने प्रभावित होऊन धाडसी वक्तव्य करायची आणि दुसरीकडे अंधाराला घाबरायचे. बरं, आपल्या बायकोला भेटायला रात्रीच्या अंधारातच जातो हा. काय म्हणावे त्याला. अरे आता लग्न लावून दिले ना त्याचे, त्याची बायको त्याला वटणीवर आणते की नाही बघ. हे मात्र खरे. कधी कधी यशोदेचे वागणे आगाऊपणाचे वाटते, पण नंतर तिच्या हुशारीचे कौतुकच करावेसे वाटते. हो ना. तर यशोदेच्या निम्म्यानं जरी हुशारी सदाकडे आली असती ना तर खूप बरे झाले असते. हो, पण बाईच्या जातीला इतके हुशार असून चालत नाही. घराला सावरणारी जशी स्त्री असते तसंच घर पोखरणारी सुद्धा स्त्रीच असते. अगदी बरोबर. म्हणून तर यशोदेची वेसण आम्ही गोदेच्या हाती दिलेली आहे. या या यशोदाबाई, आज काय नवीन पराक्रम करण्याची योजली आहे आपण? आजोबा, माझा एक प्रश्न होता. मी सगळ्यांना विचारून थकले, पण कोणी उत्तर देत नाहीये. आत्ताच मी गोदा काकू आणि रघुनाथ काकांना प्रश्न विचारला तर गोदा काकू आत निघून गेल्या. मग रघुनाथ काका म्हणाले, ते बघ बाहेर आप्पा आणि त्र्यंबक आजोबा बसलेत, त्यांना जाऊन विचार, ते नक्की सांगतील. आजोबा, विचारू प्रश्न? विचार ना. विचार विचार. आजोबांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. विचार. खरे? मग आजोबा मला एक सांगा, बाळ कसे होते? काका, नाही नाही, मला नाही जायचं शाळेत. पण का? नाही, घराबाहेर जायची भीती वाटते. अजूनही आलवण सोडून मी सवाष्ण झालीये. मी सौभाग्य अलंकार धारण करते हे आठवूनही जीवाचा थरकाप होतो माझ्या. असे वाटते की कोणीतरी येईल आणि सारे हिसकावून दे. बाहेर गेले तर लोक नावे ठेवतील, कदाचित दगडही मारतील. नाही, मला नाही जायचं शाळेत. वैदव्यानं दिलेले चटके खोलवर गेलेत. भीती इतकी हाडीमाशी भिनलेली आहे की कायद्यानं दिलेले हक्काचे सौभाग्यही अंगवळणी नाही पडले. आई जोळाई, मला माहितीये ही रात्रीची वेळ आहे आणि या वेळी मी फक्त आणि फक्त तुझी विचारपूस करायलाच यायला हवे, काही मागण्यासाठी किंवा सांगायसाठी नाही. पण आज परिस्थिती थोडी वेगळी आहे. अगं, आईला की नाही निर्मदा आत्या आणि प्रभाकर दादाची काळजी वाटते. मी तिला समजावलं
की आजी तिला भेटणार आहे, त्यामुळे तिला काही होणार नाहीये. पण तरी तिला भीती वाटतेच आहे. आणि हा त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, म्हणून मी तुला सांगायला आले. त्या तिघांना सुखरूप ठेव.